नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. पार्थचा बर्थडे असतो आणि बर्थडे मध्ये सगळा तमाशा घातलेला असतो अमृताने. अमृता मा विषयी खूप वाईट असं बोलत असते आणि मा दिसते तशी मुळीच नाहीये. ही बाई खूप वाईट आहे, वाईट. सगळं काही स्वतःच्या हुकुमशाही करते आणि सगळ्यांना तिच्या तालावर नाचवायला बघते. अहो, ही दिसते ती वेगळी आणि आहे मात्र वेगळी आणि स्वतःला मा म्हणवते. सगळ्यांनी हिच्या मागे पुढे करायचं, पण ही बाई दिसते तशी नाही. अमृता अगदी ओरडून सगळ्यांना सांगते, माच्या तोंडावर जाऊन. मला अगदी धक्का बसलेला असतो आणि अमृता अगदी न घाबरता त्या नशेमध्ये ती बोलत असते. मला पकडते आणि तुला सोडणार नाही अशी घट्ट पकडून अशी मला त्रास देत असते. पौर्णिमा काकू तिला जोरात अशी लोटून देते. काय कळतंय का अमृता? आणि सगळेच अमृताला ओरडलेले असतात, अगं काय करतीये, मला का त्रास देतीयस तू? तरीही अमृता काही शांत बसायला तयार नसते, कारण तिच्या मनामध्ये माविषयी खूप असा राग भरलेला असतो. आज जेव्हा ती नशेत असते तेव्हा तो राग बाहेर आलेला असतो. पौर्णिमा काकू मात्र खूप बोलते, अगं अमृता, काही अक्कल वगैरे आहे का? आणि तुझ्या जिभेला काही हाड? वहिनींच्या समोर सगळं काही बोलतीये, काही लाज वाटते का तुला? एवढी हिंमतच कशी आली ग तुझ्यात की आमच्या वहिनींच्या समोर डायरेक्ट त्यांना पकडून हे बोलण्याची हिंमत केली? अमृता, आज तू सगळ्या हद्दी पार केल्यास. खरंच तुला अक्कल नाहीये. कसली बावळट मुलगी आहे ही. पौर्णिमा खूप बोलते. अमृता आता पौर्णिमाच्या जवळ जाते. आवाज करायचा नाही, एकदम शांत बसायचा. अमृता पौर्णिमाला म्हणते, एकदम शांत बसायचं. माहितीये का, आज मी बोलणार आणि बाकी सगळ्यांनी फक्त ऐकायचं. आज माझा दिवस आहे अमृताचा. कोणी काही एक बोलायचं नाही, फक्त माझं म्हणणं ऐकून घ्यायचं. मा तिच्याकडे अजूनही आश्चर्यचकित होऊन बघत असते की हिला नेमकी काय झालं, एवढी बावळटसारखी ही वागतीये. माकडे हात दाखवते आणि अमृता म्हणते, तूच जबाबदार आहे. अगं, सगळ्या गोष्टींना, सगळ्या जे झालंय त्या सगळ्याला कारणीभूत फक्त मा तूच आहे. अगं, स्वतःला मा म्हणते ना, मग काळजी घ्यायची की सगळ्यांची. आज जी काही परिस्थिती आली ती फक्त तुझ्यामुळे. आज जे काही झालंय त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू. सारखी तिला बोट दाखवून तेच म्हणत असते आणि अगदी अरेतुऱ्यावर आलेली असते ही अमृता. यमुना म्हणते, बास अमृता, बास, तू लिमिट क्रॉस करतीय. यमुना म्हणते, डोकं ठिकाण्यावर आहे का गे? हे सगळं काही माशी बोलतीये, एवढी तुझी हिंमत, माझ्या माला बोलायला लागलीस? माने आता शर्मेने मान खाली घातलेली असते आणि माच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. तिला खूप असा अपमान झालेला असतो आणि वाईटही वाटतं. हो, तुझ्या माशीच बोलतीये ग मी. आणि परत माच्या समोर येऊन म्हणते, तू माझं आणि माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद केलंय, बर्बाद. आणि सगळ्यांच्या समोर कसं सगळ्यांना सावरलं असं अवांती होय, पण सगळ्या बर्बादीला कारणीभूत तू स्वतः आहे, कळलं का तुला? वा. आणि सगळ्यांच्या समोर तोंड घेऊन मात्र नातवाचा आनंद साजरा करतीये. वा, कसला मोठेपणा ग तुला. लाज वाटत नाही का ग? इकडे एक वागते तिकडे एक वागते आणि स्वतःला मा म्हणून मिरवते. आता यश येतो आणि तिचा हात पकडतो अमृताचा आणि तिला लांब असं खेचतो. का ग ए अमृता, मा विषयी तुझ्या मनात एवढं विष आहे हे आज कळालं. एवढं विष घेऊन आमच्या घरात राहत होतीस आणि काय म्हणालीस की मा जबाबदार आहे तुझ्या बहिणीच्या मृत्यूला. माचा काय संबंध? अमृता म्हणते, हो, तीच जबाबदार आहे माझ्या बहिणीच्या मृत्यूला. हीच जबाबदार आहे. उगाच बोलले नाही मी. तिला विचार तू, ती जबाबदार आहे. यश आता माकडे बघायला लागलेला असतो. यश म्हणतो, म्हणजे तू तुझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायला आली आमच्या घरात? अमृता तेवढ्याच जोरात ओरडते, म्हणते, हो, माझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायलाच इथे आलीये. प्रेमाने वगैरे काही नाही. मी फक्त सूड उगवायला आलीये आणि तोच इथे येऊन करणार आहे. फक्त सूड आणि सूडच उगवणार आहे. अमृता आता माझ्या समोर येते आणि म्हणते, माझी लाडकी ताई, तिने फक्त प्रेम केलं होतं, पण तुझ्यामुळे ती या जगच सोडून निघून गेली. तिने फक्त प्रेम केलं आणि त्याची इतकी मोठी शिक्षा तिला चुकवावी लागली की अगदी स्वतःला संपावंच लागलं तिला. तुझ्यामुळे माझी ताई या जगात नाहीये, कळतंय का तुला? त्यामुळे सर्वस्वी जबाबदार तू आहेस आणि म्हणूनच सूड उगवण्यासाठी मी तुझ्या घरात आलीये. अमृता आता रडायला लागलेली असते आणि माझी ताई मला सोडून गेली आणि जोऱ्यात ती रडत असते. अमृता आता चक्कर येऊन खाली पडते. ती चक्कर येऊन म्हणजे त्या गुंगीमध्येच तिला असं हे होतं आणि ती पडलेली असते. ते आता डायरेक्ट झोपीस गेलेली असते. यश जातो आणि तिला खूप वेळा उठवण्याचा प्रयत्न करतो. का ग अमृता, तुला लग्न माझ्याशी का करायचंय? सारखं तेच विचारतो यश तिला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न करतो की तुला माझ्याशी लग्न का करायचं. तोपर्यंत तिला अगदी झोप लागून गेलेली असते आणि यशच्या या प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकत नसते सगळ्यांच्या समोर. यांनी जेवढा काही ड्रामा केलेला असतो, काय प्लॅन केलेला असतो अमृताला सगळ्यांच्या नजरेत काय हे दाखवण्याचा,
पण अमृता खरं बोलायच्या आधी ती झोपी गेलेली असते. यांचा प्लॅन अर्धाच राहिलेला असतो. माविषयी अमृताच्या मनामध्ये विष हे तर कळतं, पण यश बरोबर लग्न का करायचं हे बोलायच्या आधीच अमृता झोपी गेलेली असते. आता मात्र सगळा प्लॅन अर्धा राहिलेला असतो. तरीही यश शेवटपर्यंत प्रयत्न करतोच. अगं अमृता बोल, तुला माझ्याशी लग्न का करायचंय? मा येते आणि अमृता खूप वेळा ओरडते. तरीही अमृता काय उठायला तयार नसते. शेवटी पाण्याचा ग्लास घेऊन जोरात मा तिच्या तोंडावर मारते आणि अमृता उठ असं जोरात किंचाळून तिला म्हणते. अमृता आता खाडकन अशी जागी झालेली असते. मा म्हणते, काय चाललंय तुझं? वाटेल ते बडबडतीये, भान आहे का कशाचं? अगं झालंय तरी काय आणि कसली काय बडबड करतीये? तुला कळतंय का तू काय वागतीये बोलतीये? अमृता शुद्ध हरपली की काय तू? मा आता अमृताला खूप बोलते. अमृता आता जरा घाबरल्यासारखी होते आणि इकडे तिकडे बघते. जरा सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण हे सगळे अगदी तिच्या तोंडावरच उभे राहिलेले असतात. अमृता सगळ्यांना एकदा बघून घेते आणि मा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करते. अगं अमृता का करतेयस? बोल. अमृता घाईघाईने पटकन बेडरूम मध्ये निघून जाते. काहीही बोलत नाही किंवा कुणाला काही सांगतही नाही. ती आता बेडरूम मध्ये निघून गेलेली असते. मा म्हणते, काय झालं हिला कुणास ठाऊ? काय बडबडत होती ही बावड झाली की काय पोरगी? आता इकडे कावेरी मनातल्या मनात म्हणते, जे हवं ते बोललीच नाही ती, जे मेन होतं ते बोलायचं राहिलंच. एवढं काय कुटाणा करून काही एक उपयोग झाला नाही. यश म्हणतो मनातल्या मनात, सगळा काही प्लॅन फसला, काहीतरी परत करायला लागणार आणि अमृताचं सत्य सगळ्यांच्या समोर मला आणायलाच लागणार. यश आता अमृताच्या मागे धावत गेलेला असतो. अमृता करत ती मात्र जोरात जाते आणि आतमधून दार लावून घेते. यश तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती काय दार उघडायला तयारच नसते. आता यश तिला आवाज देत असतो की कावेरी दार उघडा. यश आवाज देत असतो की अमृता दार उघड, अमृता दार उघड. तेवढ्यात काय कावेरीचा फोन आलेला असतो. यश जरा बाजूला येतो आणि कावेरीचा फोन उचलतो. कावेरी म्हणते, हे बघा यश, अमृता आता सध्या काही बोललेली नाहीये सगळ्यांच्या समोर, पण तुम्ही तिला कन्व्हिन्स करा, तिच्याशी बोलण्याचा किंवा तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करा. अजूनही ती नशेमध्येच आहे, तिची नशा काय उतरलेली नाहीये. आणि हे बघा यश, ती काय जे बोलणार आहे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा आणि सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा. तिला आधी तुम्ही बोलायला लावा, तिने सगळं का केलं, कसं केलं, आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड नक्कीच करा. अमृता काय आहे ना हे सगळ्यांच्या समोर आपल्याला काही झालं तरी आणायचंय. आपण हा जो घाट घातलाय तो अगदी सक्सेसफुली झालाच पाहिजे. आजचा प्लॅन जर फसला तर काही एक उपयोग नाहीये. ती अमृता आपल्या हाताला कधीही येणार नाही. कळतंय का यश? त्यामुळे तुम्ही जा आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. आता यश अमृताला दार उघडण्यासाठी बोलत असतो की अमृता प्लीज दार उघड, तुला ऑकवर्ड वाटणं साहजिकच आहे. इतरांच्या समोर ऑकवर्ड वाटणं ठीक आहे, पण माझ्या समोर? मी एका चुकीच्या मुलीसोबत लग्न करायला चाललोय, याच्यापेक्षा चुकीची गोष्ट काय होऊ शकते? झालंय तिचं आणि माझं लग्न, ती चूक आपल्याला सुधारायची आहे ना, मग त्यासाठी आपल्याला एकत्र यायला लागणार. उघड बरं अमृता दरवाजा. अमृता प्लीज दरवाजा उघड. कावेरी आता मध्येच बोलायला लागते. माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलायचं असेल तर एक सेकंदही लागत नाही, लगेच वाईट बोलून लगेच काही डोंगर रचून तयार. काय वाईट आहे माझ्या मनामध्ये? माझ्याविषयी तुमच्या मनात किती वाईट भरले? अगदी एका मिनिटात सगळं काही बोलून तयार झाला. किती वाईटपणा आहे ओ. तुम्ही शांत बसता का? तुमचं आता मध्येच काय? तिच्याकडून सगळं काही वदवून घ्यायचंय, मग थोडंच तुमच्याबद्दल वाईट बोललो तर काय हरकत आहे? तुम्ही जरा शांत बसता का कावेरी, आणि मला माझं काम करू द्या. यश आता कावेरीशी फोनवर बोलतच असतो. तेवढ्यात काय यमुना येते. काय रे? अमृताच्या मागे मागे पळत आला आणि फोनवर कोणाशी बोलतोय? ती अमृता बाजूलाच राहिली आणि तू फोनवर काय बोलतोय? एवढं काय महत्वाचं आहे? अमृताशी बोलणं महत्वाचं आहे की तुझं फोनवर बोलणं? यश म्हणतो, अगं सनीशी बोलत होतो मी. यमुना म्हणते, हो सनीशी, हो सनीशी, पण त्याच्याशी बोलताना टोन मात्र काहीतरी वेगळाच होता. आता मात्र यमुनाशी बोलता बोलता तोपर्यंत अमृताने दरवाजा उघडलेला असतो आणि जबरदस्तीने यश आता आतमध्ये येतो आणि मोबाईल म्हटल्याप्रमाणे त्याने चालूच ठेवलेला असतो. अमृता जे बोलणार ते रेकॉर्ड करायचं असतं. आता यश अमृताच्या रूम मध्ये येऊन तिला उठवण्याचा किंवा तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो. यश म्हणतो, मला माहितीये तू जे बोलायला नको होतं ते बोललीस आणि अगदी धावत धावत तू बेडरूम मध्ये निघून आली. काही सिक्रेट असेल तर माझ्याशी बोल की. सिक्रेट तर ती कावेरी आहे, मी काय तिला सोडत नसते. आणि अगदी आरडाओरडा करायला लागलेली असते अमृता. यश तिला शांत करतो. अगं शांत बस. अरे त्या कावेरीने हमला केलाय तुझ्या बाबांवर, त्याबद्दल बोलत नाहीये. त्या दिवशी माझ्या बाबांवर काठीने हमला कोणी केला अमृता, त्याबद्दल बोलतोय. आणि खरं खरं सांग मला. यशने आता डायरेक्ट विचारून टाकलेलं असतं की त्या दिवशी माझ्या बाबांवर अमृता काठीने हल्ला कोणी केला. अमृता आताकडे यशकडे बघत तर थांबलेलीच असते, पण खरं काय ते यश तिच्याकडून बोलून घेणार तेव्हाच यश काय शांत बसणार असतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी हॉलमध्ये बसलेली असते कावेरी आणि मोबाईलवर काहीतरी ती बघत असते.
तेवढ्यात काय मा येते. यमुना नाश्ता करायला बसलेले असतात. यमुना म्हणते, मा किती दिवसातून नाश्ता करायला बसली, खरंच छान वाटतंय आम्हाला. तेवढ्यात काय विद्याने सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला असतो. विद्याने आता स्वतःच्या हाताने मासाठी थालीपीठ आणलेलं असतं. मा माझं चुकलं, मी मान्य करतीये, पण चूक झालीये, मला माफ करा, प्लीज माझ्याशी बोला, मी तुमच्यासाठी थालीपीठ आणलंय, तेवढं खा प्लीज मा. विद्या आता खूप रिक्वेस्ट करत असते आणि मला बोलण्यासाठी कन्व्हिन्स करते. विद्याने आणलेलं थालीपीठ मा खाणार किंवा नाही खाणार हे लांबच राहिलं. तेवढ्यात काय पौर्णिमा पुढे पुढे करत दुसरं थालीपीठ घेऊन येते. हे खा तुम्ही, तुमच्यासाठी बघा गरमागरम थालीपीठ, ये यमे तुला पण आणलंय, तू पण खा ग. यमुना म्हणते, अगं गरमागरम नाश्ता आणि सगळ्यांच्या समोर खाणं, सगळ्यांच्या सोबत खाणं, याला खरंच नशीब लागतं आणि आपण दोघी नशीबवान आहोत, हो की नाही ग मा. यमुना म्हणते, काही लोकांच्या नशिबात नसतं ग हे प्रेम. कसं आहे ना काकू, हक्क ओरमाडता येतो पण असं सुख घेता येत नाही ना ओरमाडून. हक्क घेता येईल पण सुख कसं मिळवता येईल, ते नशिबात असलं तरच मिळतं, हो की नाही ग मा. यमुना पौर्णिमा दोघी मिळून आणि मा कशालाही साथ देत नाही. मा तिचं ती नाश्ता करत असते. पौर्णिमा आणि यमुना दोघी मिळून टॉर्चर करत असतात किंवा टोमणे मारत असतात आपल्या कावेरीला. कावेरीला सगळं काही कळतं की हा मलाच बोलताय किंवा मला उद्देशून सगळं काही चाललंय. कावेरी काही मनाला लावून घेत नसते. ऍपल खात असते आणि मोबाईल बघत असते. मस्तपैकी तिचे ऍपल खायचं काम चाललेलं असतं, तिच्यावर काही एक परिणाम होत नाही. इकडे आता विद्यालाच वाईट वाटतं. इतक्या प्रेमाने तिने थालपीठ बनवून आणलेलं असतं आपल्या मासाठी, पण ते खाऊ देत नाही पौर्णिमा आणि जबरदस्तीने स्वतः दुसरं थालपीठ आणते आणि माच्या समोर पुढे पुढे करत, मा मी वहिनी तुमच्यासाठी थालीपीठ आणलंय, एवढं खा, असं जबरदस्तीने तिला खायला लावते. बिचारी विद्या मात्र खूप अशी नाराज झालेली असते. कावेरी काही गप्प बसणाऱ्यातली नसते. लगेच उठते आणि म्हणते, सगळ्यांची तोंड अगदी चालताना दिसते, चुरू चुरू, माझ्याबद्दल काही बोलताय का. कावेरी उठते आणि लगेच यमुनाला आणि पौर्णिमाला उत्तर विचारते. उत्तर द्या मला, मी काहीतरी प्रश्न विचारलाय, माझ्याबद्दलच बोलत होता, म्हणजे मलाच हे टोमणं चाललं होतं का. यमुना उठते आणि कावेरी तू अशी धावून जाते कावेरीवर. तेवढ्यात काय अमृता आलेली असते आणि सगळ्यांना बिनलाजासारखी गुड मॉर्निंग असं तोंड वर करून म्हणते. तेवढ्यात काय यश येतो. अमृता कसं वाटतंय तुला, बरी आहेस ना तू, आता तुझी तब्येत व्यवस्थित आहे ना, यू आर बेटर फिलिंग. लगेच यश मध्येच बोलायला लागलेला असतो आणि खूप अमृताची काळजी वाटते असं दाखवत असतो. यश आता काळजी दाखवून झालेली असते आणि काय ग अमृता, तू काल काय काय बोलत होती, आठवतंय ना तुला, सगळं लक्षात आहे का, कुणाबद्दल तू काय काय बोलली, म्हणजे तुझ्या मनात किती विषय हे काय लक्षात आलं, काय बोलत होती तू अमृता, तुझ्या लक्षात आहे ना ग. यश म्हणतो, तुझे माबद्दलचे विचार ऐकले ना, खरं तर आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला. किती मनामध्ये विष ठेवून वावरते ग तू घरात, आणि तेही मा विषयी. अगो मा सगळ्यांच्या विषयी चांगला विचार करते आणि तू कसलं विष ठेवलंय मनात. यश म्हणतो, तू काय काय बोलत होती मा विषयी वाईट, तुला दाखवू का मी, म्हणजे तुला जरा रिअलाइज होईल, थांब की. यश आता खिशातला मोबाईल काढतो आणि तिला मोबाईल मधला तो व्हिडिओ दाखवतो. लगेच यशला आठवतं की यशने तिला सारखं खोचून 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 विचारलेलं असतं, त्या दिवशी माझ्या बाबांवर काठीने हमला कोणी केला होता. तेव्हा नशेमध्ये अमृता पटकन बोलून गेलेली असते की मी हमला केला होता तुझ्या बाबांवर, मला त्यांना मारायचंच होतं, मी स्वतः हमला केला होता. अमृता लगेच विषय बदलते, मी अरे मी कसं सांगणार, आपलं लग्न होतं ना त्या दिवशी, मग मी तुझ्या बाबांवर हल्ला केला असं मी कसे म्हणेल, सारखं सारखं तेच काय विचारतोय रे यश मला. अमृताने आता शब्द पटकन बदलून टाकलेला असतो. अमृताच्या विरोधात यांच्याकडे ठोस असा काही एक पुरावा हाती लागलेला नसतो. त्यामुळे एवढा काय प्लॅनिंग करून शेवटी यश आणि कावेरी निकाम, म्हणजे काहीही काम झालेलं नसतं, त्यांचं काम अजूनही अधुरच असतं. आता अमृता रडायचं नाटक करते आणि माच्या समोर येते. मा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, खरंच काल मी किती वेड्यासारखी वागली ग, खरंच माझं चुकलंच ना ग मा, मी असं वागायला नको होतं ना. मा म्हणते, तुला खरंच असं वाटतंय, खरंच तुझ्या वागण्याचा बोलण्याचा काल जो तमाशा घातलाय, सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय का तुला अमृता. आता अमृता रडत असते आणि माच्या समोर मुद्दाम गिल्टी फील होतोय म्हणून खाली मान घातलेली असते. तुझ्या ताईच्या आत्महत्येसाठी मी जबाबदार आहे. नाही मावशी प्लीज असं विचार करू नको, मावशी प्लीज असं काही विचार करू नको प्लीज. माझ्या मनात तुझ्याविषयी असा काही राग असता, असा काही क्रूरपणा असता तर तुझ्या घरात मी राहू शकले असते का तुझ्या सोबत. त्यामुळे चुकीचा काही विचार करू नका प्लीज, काहीही नाहीये माझ्या मनात तुझ्याविषयी. तुला माहिती आहे ना मावशी, आई माझ्या मागे लागलीये, ती मला घरी बोलवतीये, नको राहू तिथे, आपल्या घरी परत ये. आई किती वेळा म्हणते तुला तर माहितीच आहे ना, पण तू मला इतकं प्रेम करते आणि मीही तुला प्रेम करते म्हणूनच राहते ना मी. मला जर सूड उगवायचं असता किंवा क्रूर काहीतरी भावना असती तर मी लगेच निघून गेले नसते का माझ्या घरी.
तुमच्या घरी का राहिले असते? आणि हे बघ, माझ्या बहिणीला मारायला तू जर जबाबदार असती तर मी कशी तुझ्यासोबत राहू शकते याचा विचार कर ना. त्यामुळे तू मनात काही एक ठेवू नको, अगदी व्यवस्थित आणि नॉर्मल असं वागूया आपण. काल जे झालं ते सगळं काही नशेत झालं. तुझ्याविषयी माझ्या मनात काही एक नाही. तू कशी आहेस मला माहितीये की. मला माहितीये मी होऊ शकत नाही सून धर्माधिकाऱ्यांची, कारण आता ती वेळ निघून गेलीये. धर्माधिकाऱ्यांची सून होणं हे स्वप्न होतं, पण ते स्वप्न स्वप्नच राहिलं. मावशी, मी स्वतःच्या मनाला समजवलंय ग, मी धर्माधिकाऱ्यांची सून होण्याच्या लायकीची नाहीये. असू दे, ती गोष्ट लांब राहिली, पण मी तुला सोडून जाऊ शकत नाही, कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि मी तुला सोडून जाऊ शकत नाही. लग्न नाही झालंय म्हणून लगेच काय रागाने निघून जाणार इतकी वाईट मुलगी आहे कमी नाही, कारण तू मला जीव लावलायस आणि हे काय मी विसरू शकत नाही. त्यामुळे मी लगेच काय तुला सोडून जात नसते. माहितीये का मावशी, सगळं काही झालंय ते केकमुळे झालंय. माझ्या मनात काही नव्हतं आणि मला तसं काही बोलायचंही नव्हतं. तो केक खाल्ला आणि सगळं काही बघ ना विचित्रच होऊन गेलं. तेवढ्यात काही यमुना तो उरलेला केक घेऊन आलेली असते. अगदी राग त्या अमृताकडे बघत असते. यमुनाच्या माचा अपमान झालेला असतो आणि हे यमुनाला सहन झालेलं नसतं. यमुना म्हणते, अमृता, माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जे आठवतंय त्याप्रमाणे तू यातला केक खाल्ला आणि तुला केक यशने भरवला, बरोबर? हो. आणि यावर जी गाडी होती ना त्यातला केक तू खाल्ला होता आणि तुला केक विद्याने तयार करून दिला होता डिशमध्ये आणि मग तो यशने तुला भरवला होता, बरोबर आहे का अमृता? अमृता म्हणते, हो, विद्यानेच दिला होता केक. हो, मीच दिला होता. यमुना म्हणते, म्हणजे यश? आता डायरेक्ट यमुना यशच्या समोरून उभी राहते आणि यशला प्रश्न विचारायला लागते. यशचीही बोलती बंद झालेली असते, कारण प्लॅनिंग तर एक तर फसलेलं असतं, त्यांचं काही एक हाताला आलेलं नसतं. त्यावर आता हा केकचा इश्यू उभा राहिलेला असतो. यमुना डायरेक्ट यशला पकडते आणि म्हणते, यश, म्हणजे या केक मध्येच काहीतरी गडबड आहे. हा केक खाल्ल्यामुळेच अमृता अशी बावडीसारखी काहीतरी बोलत होते किंवा तिला गुंगल्यासारखं झालं. म्हणजे केक फॉल्टी आहे यात काही शंकाच नाही, बरोबर आहे का रे यश? यमुना आता यशला म्हणते, आम्ही या केकचा खालचा भाग खाल्ला आणि अमृताने जो खाल्ला तो वरचा भाग होता, म्हणजे वरच्या भागात काहीतरी गडबड होती. वरचा भाग आता खाऊया, मग कळेल की या केक मध्ये काय गडबड होती किंवा नव्हती, बरोबर आहे का रे यश? यश काहीही बोलत नाही. अगदी यशची बोलतीच बंद झालेली असते, कारण आता यशची चोरी पकडणार असते यमुना, किंवा सगळ्यांनाच कळणार असतं की यशने हे सगळं काही मुद्दाम केलं. म्हणून तो केक आता खाऊन ट्रायल घ्यायची असती की केक खाल्ल्यामुळे गुंगी चढते की काय. तेवढ्यात अमृता अगदी तोंड वर करत पळालेली असते. हो, मलाही तेच म्हणायचं होतं, या केक मध्येच काहीतरी गडबड होती, म्हणूनच मला तसं झालं आणि मी काही बाई बडबडत होते. ती आता धावत पळत चाललेलीच असते. तेवढ्यात कावेरी मध्ये पाय घालते आणि अमृता बरोबर त्या केकवर जाऊन पडते. पूर्ण तिचं तोंड त्या केक मध्ये बरबटलेलं असतं आणि सगळे आता अमृताला हसायला लागतात. अमृताची पुन्हा एकदा लाज निघलेली असते आणि आता स्वतःला सावरत ती बेडरूम मध्ये परत पळत जाते. केक विषयी काही टेस्टिंग वगैरे करायची असती, ते सगळं जागेवर थांबलेलं असतं आणि अमृताचाच वरून पोपट झालेला असतो आणि यमुना जी CID झालेली असते तेही जागेवर थांबलेलं असतं. केकची काही टेस्ट वगैरे होत नाही आणि यांनी जो प्लॅन केला हा जागेवर आता स्टॉप केलेलं असतं. यमुना लगेच माकडे पळत जाते. बघितलंस का, या कावेरीने मुद्दाम अमृताला पाडलंय. या कशी खोड्या करते आणि कशी मुद्दाम वागते खुनशीसारखी, बघतेस ना तू? कावेरी म्हणते, हो, मीच पाडलं तिला, कारण तिचा डोळा आहे माझ्या नवऱ्यावर आणि माझ्या नवऱ्याला मी कुणालाही सहजासहजी देणार नाही. सहजासहजी काही केलं तरी मी यशला सोडणार नाही. यशचं आणि माझं लग्न झालंय आणि मी यशवर प्रेम करते. कुणीही यायचं आणि यशला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करायचा हे मी कधीही सहन करणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय समजायचंय ना ते समजा. मी पाडलंय अमृताला, मी मान्य करते. कावेरी आता सगळ्यांच्या समोर अगदी धमकी देऊन सांगते, आज फक्त पाय घालून तिला पाडलंय, परत जर माझ्या नवऱ्याच्या जवळ गेली किंवा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर अशी वाट लावी ना अमृताची की स्वतःच्या पायावर उभंही राहू शकत नाही. त्यामुळे तुमच्या भाषेत सांगायचा, तिला यशच्या नादी लागायचं नाही किंवा त्याच्या मागे मागे करायचं नाही. अशी काय वाट लावेन ना की संपवून टाकेन तिला. यश आता पळत जातो आणि माझ्यावर विश्वास ठेव, हा केक मी स्वतः ऑर्डर केला होता आणि यात मी काही मिसळवलं नव्हतं. यमुना म्हणते, यशचाच प्लॅन होता हा, तू विश्वास ठेवू नको. मा म्हणते, शांत बस यश, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आता यमुनाचं तोंड मात्र शांत झालेलं असतं आणि आता कावेरी आणि यश इथे जिंकलेले असतात. कावेरी, यश, विद्या तिघे एकत्र आलेले असतात इकडे आणि लगेच कावेरी म्हणते, लवकरात लवकर बाबांना बरं व्हावंच लागणार आणि अमृताने बाबांवर जीव घेणं हमला केला हे स्वतःच्या तोंडून कबूल करावं लागणार. त्याशिवाय आता माच्या विषयी किंवा घरातल्या लोकांचा जो गैरसमज झालाय तो दूर होणार नाही. आपल्याला काहीतरी यश करायलाच लागणार. विद्या म्हणते, कावेरी बहिणी तुमच्या हातात काय आहे?
कावेरी म्हणते रात्री सगळे झोपले तेव्हा तेल बनवलंय, या तेलाने बाबांना लवकर फरक पडणार आणि बाबा लवकरात लवकर उठून पहिल्यासारखे होणार. यश, या तेलाने बाबांची मालिश करा, बाबांना नक्कीच फरक पडणार, मी तुम्हाला सांगते. यश म्हणतो मी नाही, तुम्हीच लावा बाबांना, हे तेल नाही, बाबांबद्दलची काळजी सुद्धा आहे आणि तुम्ही जर हे लावलं तर तुमचे दोन्हीही प्रयत्न यशस्वी होतील, बाबांची सेवाही होईल आणि मॉलिश करून बाबांना लवकरात लवकर बरं करायचं स्वप्नही तुमचं पूर्ण होईल. यश म्हणतो मला खात्री आहे कावेरी, बाबांना तुम्हीच लवकरात लवकर बरं करू शकता, त्यामुळे हे तेल घ्यायचं आणि तुम्हीच स्वतःच्या हाताने बाबांना हे तेल लावा. कावेरी आता बाबांना तेल लावणार असते आणि बाबांना लवकरात लवकर बरं करण्याचा प्रयत्न करणार असते आणि विद्या तिला साथ देणार असते. मा त्या रूममध्ये येणार नाही जोपर्यंत मॉलिश चालू आहे तोपर्यंत. आता बघूया कावेरी, विद्या, यश यांनी जो प्लॅन केलाय तो सक्सेस होतो का, अमृताचा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो का आणि मला कावेरी खरी आहे हे कळतं का, हे जर आपल्याला बघायचं असेल तर बघायला लागणार पुढच्या भागात काय होतं अगदी थोडक्यात. कावेरी आता बाबांच्या रूममध्ये येते आणि बाबांना म्हणते की अमृताला कळाले की तुम्हाला सगळं माहिती आहे की अमृता नेमकी काय उद्देशाने या घरात आली, म्हणूनच तिने तुमच्यावर असा जीव घेणा हल्ला केला आणि तुम्हाला अशा अवस्थेत पाठवले, तेही कायमचं. पण आपण हार मानायची नाही आणि लवकरात लवकर तुम्ही बरे व्हाल आणि अमृताने काय केले हे सगळ्यांना सांगणार, याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार बाबा. आता कावेरी बाबांशी हे बोलत असते आणि अगदी त्यांना आधार देत असते. इकडे मात्र यमुना आणि अमृता ही प्लॅन करतात की यश आणि कावेरी मिळून आईला फसवताय हे लवकरात लवकर मला कळालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, आणि दोघी बरोबर तसंच करतात. मला ज्या रूममध्ये यश आणि कावेरी एकत्र आहे त्या रूममध्ये अचानक माला घेऊन जातात आणि तेव्हा यशने कावेरीला मिठी मारलेली असते आणि यश लक्षही नसतं, तेच मा यशच्या जवळ येऊन उभी राहते आणि त्या अवस्थेत मा आता स्वतःच्या डोळ्याने बघते आणि आता मला कळालेलं असतं की यश आणि कावेरी एकत्र आहे आणि ते मला फसवताय. हे मात्र आता मा सहन करेल का, केवळ यश अजूनच काहीतरी सांगून मला परत फसवेल. माच्या डोळ्यावरची जी पट्टी आहे ती निघेल का आणि अमृताचा आणि यमुनाचा जो काही प्लॅन आहे तो सगळ्यांच्या समोर येईल का, किंवा अमृता दोषी आहे हे कळेल का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.